एक लेजंड क्रिकेटर श्रीपद म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. 13 धाव बनवले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकं हाताळली होती. 3 विकेट घेतलेत. अष्टपैलू कामगिरी केली आहे नितेश पाटीलने आणि त्याला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर विशाल म्हात्रे यांना विनंती असेल, म्हात्रे साहेबांना विनंती आहे काकांच्या शुभ हस्ते आपण श्रीपद म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान करूया. श्रीपद म्हात्रे साहेब लेजंड क्रिकेटर निलजे गावचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. वेल प्लेड नितेश पाटील, अभिनंदन जय हनुमान निलजे या संघाचं. सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि तेवढेच चांगले सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात सॅमी कालन यांचे इथे आपण सन्मान करूया. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते, विशाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया सॅमी कालन यांचा. सॅमी कालन यांचे इथे आपण विशेष सन्मान करणार आहोत. सोशल मीडियावरती नेहमीच ॲक्टिव्ह असतात, सुप्रसिद्ध यूट्यूबर आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सॅमी कालन आणि रुपांश यांची जोडी सध्या ट्रेंडिंगला आहे संपूर्ण इंस्टाग्रामवरती, त्यानंतर यूट्यूबवरती त्यांचं चॅनेल आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. संते साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. किंग्स ट्रॉफी पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा आणि आई गावदेवी 12-13 नागाव. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे. नागाव विपक्ष म्हात्रेपाडा या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि स्ट्राईक इनला फलंदाज राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाही. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. डीप मध्ये मोन्या पाटील होते. धावसंख्या 1 आहे. 5 षटकांचा सामना. या पुढील सामना असेल देसाई विपक्ष वाकलन बी या दोन संघांमध्ये. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. उदय मडवीने हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाला. बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. योगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
रोहित पाटीलने विकेट मिळवून दिली आहे. योगेश म्हात्रे शून्यावरती बाद झालाय. मच्छिंद्र म्हात्रे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 1-1 ही धावसंख्या आहे. 5 षटकांचा हा सामना. दुपारचं हे सत्र सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई आणि जगदंब वाकलन बी या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. 4 चेंडू फेकलेत. रोहित पाटीलने या षटकामध्ये अवघी 1च धाव खर्च केली आहे आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. ऑन साईडला गॅप मधून चेंडू जाईल लॉंग लेग च्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद मच्छिंद्र म्हात्रे बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे म्हात्रेपाडा या टीमची 2-5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-5. न्यू बॅट्समन अक्षय आलाय. अक्षय म्हात्रे आणि राजेश म्हात्रेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे म्हात्रेपाडा या टीमचं. अल्पेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे सारखे विस्फोटक फलंदाज येणं बाकी आहे. मोन्या पाटील येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. ढगाळ वातावरण कालपासून आपण पाहतोय त्यामुळेच धावा बनवणं थोडंसं कठीण जात आहे. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 41 धावा बनवायच्या होत्या जय हनुमान निलजिया संघाला आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता. फुल टॉस चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. वाईट +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस नो बॉलसाठी कारण की पंचांनी वाईट चेंडू घोषित केला होता आणि महेंद्र सर जातील. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे आपण. पंचांनी हा चेंडू वाईट चेंडू नक्कीच घोषित केलाय परंतु बॅट्समनचं म्हणणं आहे की हा चेंडू नो बॉल आहे त्यामुळे त्याला चॅलेंज केलेला आहे. दोन्ही संघांकडे दोन्ही इनिंगमध्ये नक्कीच 2-2 रिव्ह्यू आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये 2 रिव्ह्यू आहेत. यस नो बॉल नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एक रिव्ह्यू गमावलेला आहे म्हात्रेपाडा संघाने. मोन्या पाटील यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2-8. रोहित पाटीलने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अंडर 24 चा खेळाडू आहे. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे.
डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अक्षय म्हात्रेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा या टीमला. अक्षय बॅक टू द पवेलियन. वेलकम. या स्पर्धेमध्ये घारिवली गावचे समाजसेवक उद्योजक दीपक पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3-8 ही धावसंख्या आहे. मोन्या पाटीलने विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन किरण म्हात्रे येत आहेत 5व्या क्रमांकावरती. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय. उदय मडवी यांनी कार्बन कमाल कॅच. येत आहेत 4-8 ही धावसंख्या आहे आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत मोन्या पाटीलने. या षटकामध्ये किंग्स ट्रॉफी मधील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज मोन्या पाटील? कारण की एक हॅट्रिक आपण पाहिली आहे नक्कीच हिमांशू म्हात्रेने पूर्ण केली होती. देसाई आणि वाकलन बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. हॅट्रिक बॉल आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक होता. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. राकेश पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आई गावदेवी 12-13 नागाव. सूरज मडवी आज टीम मध्ये नाहीयेत. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद राजेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. उदय मडवी त्यांचे मेहुणे आहेत आणि त्यांनी हा एका हातामध्ये झेल पकडलाय. उदय मडवी सुप्रसिद्ध यूट्यूबर देखील आहेत. अनेक ब्लॉग आपण त्यांचे पाहत असतो त्यांच्या ऑफिशियल चॅनेलवरती. न्यू बॅट्समन कृष्णा म्हात्रे आलेत. कॅप्टन आहेत
7व्या क्रमांकावरती येतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. बघा क्या बात आहे. सिद्धू भोईर होते, कॅप्टन होते. शॉट फाईन लेगला वाईट बॉलचा इशारा येतोय, कारण की शॉट थर्डमॅन असेल, शॉट फाईन लेग असेल, गली असेल, पॉइंट असेल, हे असे क्षेत्र आहेत. जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतो. आणि या चेंडूवरती सिद्धू भोईरने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सॉफ्टहँडने खेळतायत, फक्त दिशा दिली आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा या टीमला. म्हात्रेपाडा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. म्हात्रेपाडा या टीमची 6 बाद 11 ही धावसंख्या आहे. नऊ मिनिटांमध्ये नक्कीच 2 षटकं हाताळलेली आहेत. ती म्हणजेच नागाव संघाने. 11 मिनिटांचा वेळ आहे अजूनही 2 षटकांसाठी, कारण की पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. संघ पूर्णपणे बॅकफूटवरती येतोय. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा संघ 6 बाद, धावसंख्या आहे 11. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि त्याला ऑन साइडला खेळतात. लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर आहेत रोहित पाटील. मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे म्हात्रेपाडा या टीमची 6 बाद 12. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटीलच येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. ज्या रोहित पाटीलने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद केले होते, तोच रोहित पाटील येतोय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये मोन्या पाटीलने इम्प्रेस केलं, 3 विकेट मिळवले आणि 1 फलंदाज धावबाद देखील झाला. एकंदरीत धावा खर्च केल्या, 7 विकेट मिळवले, 3 मोन्या पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू, स्वीप करताय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. चूक केली आहे. भाविक भोईर होते डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा जर झेल पकडला असता तर खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला असता म्हात्रेपाडा संघ, कारण की हे 2 प्रमुख फलंदाज आहेत, स्लॉग हिटर ज्यांना म्हटलं जातं. अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज जाणले जातात. अल्पेश म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे. जीवनदान मिळत आहे कृष्णा म्हात्रे यांना, धावसंख्या 13. षटक क्रमांक 3 सुरू आहे रोहित पाटीलचं. ऑन साइडला बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय अल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून.
अंतिम षटकांमध्ये स्लॉग हिटिंग करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज जाणले जातात आणि षटकार आलाय अल्पेश म्हात्रे. धावसंख्या आहे 19. षटक क्रमांक हे सुरू आहे तिसरं. 5 षटकांचा सामना आहे. 50+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आई गावदेवी 12-13 नागाव या संघाचा आणि त्या संघासमोर नक्कीच जास्त धावा बनवावे लागतील. देसाई आणि वाकलन बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते मोन्या पाटील आणि राकेश पाटीलला बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्ले मध्ये आपण पाहिलं नक्कीच 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. राकेश पाटील आणि मोन्या पाटील आणि चेंडूने दोघांना हुलकावणी दिली मी तर म्हणेन आणि चौकार आलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. मोन्या पाटीलने हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. अल्पेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. ऋतिक म्हात्रे येत आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळी शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न मिळते. एक धाव या चेंडूवरती एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा. 7/24 ही धावसंख्या आहे. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रे या टीमची. फील्डिंग आपण लावून घ्यायची आहे. यस वाकलन बी संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई या पुढीलच्या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे. म्हात्रे काका यांच्या शुभ हस्ते आपण सुप्रसिद्ध जॉकी गणपत पितले साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई आणि जगदंब वाकलन बी या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. मोरेश्वर पाटील आणि सोमनाथ गायकर हे दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. राकेश पाटील येतोय
या चौथ्या षटकामध्ये 40 प्लस धावा जर झाल्या तर या मॅच मध्ये मजा येईल, कारण की गोलंदाजी ही आहे. योगेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, अल्पेश म्हात्रे हे प्रमुख गोलंदाज या टीम मध्ये आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. नागाव विपक्ष म्हात्रेपाडा. कोकण रेल्वे आपण पाहू शकाल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलाय चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 26. लॉस ऑफ 7 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 7/26 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा बॅटची इनर एज आहे. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झालाय बाद. 8वा फलंदाज गमावलाय म्हात्रेपाडा या संघाने 26 या धावसंख्येवरती. ऑलआउटचं संकट देखील आहे, कारण की 8/26 ही धावसंख्या आहे आणि 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. बॅकफुटला आले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय म्हात्रेपाडा या संघाला या सामन्यामध्ये. राकेश पाटील इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीने. बॅकफुटला गेले, कट करतायत आणि शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. येतोय डॉट बॉल. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. धावसंख्या 26. एक चेंडू शिल्लक या षटकातील. ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. 9वा फलंदाज गमावलाय आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती म्हात्रेपाडा टीमची. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
सिद्धू भोईर. फुल टॉस आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. राकेश पाटीलने हा झेल पकडलाय आणि 26 या धावसंख्येवरती ऑल आउट होतोय. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा संघ आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. आई गावदेवी 12-13 नागाव या संघासमोर. टॉस आपण करूया. रियांश 11 रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई आणि सामना असणार आहे जगदंब वाकलन बी. मिलिंद पाटील यांना विनंती असेल आपण या. मोरेश्वर पाटील आहेत आणि पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ गायकर आहेत. सामना 5 षटकांचा असेल. 27 धाव बनवायचे आहेत नागाव या संघाला. 26 धावांवरती ऑल आउट झाला तो म्हणजेच म्हात्रेपाडा संघ. चापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय देसाई संघाने. मोरेश्वर टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? दिशेने पेंडिंग. नक्कीच निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना असेल. यापुढील सामना देसाई विपक्ष वाकलन बी या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धाव फक्त आणि फक्त 27. 5 षटकांमध्ये आई गावदेवी 12-13 नागाव या संघाला आणि या 27 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी एक लेजंड कॉमेंटेटर सिद्दीकजी भावे सरांचा आवाज. देसाई टीमला विनंती असेल संपूर्ण संघ आपण यायचं आहे. कॅप्टन आपल्याला बोलवत आहेत. धन्यवाद रोशन संते. कमेंट्री रोशन संते कर रहे हैं और जिनका ग्राउंड है वह सम्मानीय पांडुरंग संते जी. आइए दोस्तों लौट चलते हैं किंग ट्रॉफी उसरगढ़ की अद्भुत क्रिकेट दुनिया में. स्वागत है आप सभी का. विशाल म्हात्रे जी जो कि महाराष्ट्र में डीजे ब्रो के नाम से जाने जाते हैं. विशेष धन्यवाद हम पांडुरंग संते साहब का करेंगे जिनका विशेष सपोर्ट रहा है. ये तमाम खूबसूरत ट्रॉफीज, मैन ऑफ द मैच ट्रॉफी, सम्मान चिन्ह उन्हीं की तरफ से दिए गए हैं. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए नागांव के राकेश पाटिल एंड रोहित पाटिल. जबकि देखना है गेंदबाजी के लिए फास्ट और फ्यूरियस गेंदबाज योगेश म्हात्रे को मोर्चे पे लगाते या नहीं. देखिए टेनिस क्रिकेट में कई तेज गेंदबाज है, उसमें नाम एक योगेश म्हात्रे का है.
Vishwajit Thakur, one of the fast and furious bowler. Yogesh Matre, one of the fast and furious bowler. लेकिन गेंदबाजी हाथ में दी गई है राजेश मात्रे के। राकेश पाटिल नॉन स्ट्राइक पे हैं, जबकि रोहित पाटिल सामना कर रहे हैं। सिर्फ 27 चाहिए, ये आसान डगर नहीं रहेंगी मात्रे पाड़ा के लिए। इस मरतबा ऊपर लगी, लेकिन किस्मत का साथ, फ्लाई स्लिप के सामने टिप्पा खाया। तेज गेंद थी, पुल करना चाहते थे बाएं हाथ के बैट्समैन रोहित पाटिल। अगला मैच क्या गजब का मुकाबला है। देसाई बनाम वाकलन बी। ओ बैठक खेला है हवा में। ओ माय गॉड, ये कैच नहीं, मैच छोड़ा है, क्योंकि यहां से आप दबाव बढ़ा सकते थे। फॉलिंग स्वीप करना चाहते थे। 1 रन से खाता खुला रोहित पाटिल का। खाता खुला यहां पर साउदी स्पोर्ट 12-13 नागांव का। आज मौसम बहुत ही ऐसी है, सूरज की धूप छन के आ रही है बादलों से। सामना कर रहे हैं बैटर राकेश पाटिल। 1 रन बिना किसी विकेट के। अगला मैच बहुत ही जबरदस्त रहेगा। वाकलन के बल्लेबाज अच्छे टच में, देसाई के बल्लेबाज अच्छे टच में। अच्छा हेलीकॉप्टर ट्राई, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे काऊ कॉर्नर में। 1 रन। फील्डिंग लाजवाब है। ये बोले स्पोर्ट्स मात्रे पारा। हालांकि बल्लेबाजी वैसी नहीं रही जिसके लिए वो जाने जाते थे। नागांव की गेंदबाजी ने बल्लेबाजी को पूरी तरह से व्हाइट वॉश किया। जयेश मात्रे, राजेश मात्रे बॉलिंग कर रहे हैं। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन रोहित। रोहित पाटिल को बढ़िया ड्राइव, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर, मिड ऑन के ऊपर से खेला। 4 रन। और चौका। एस्परिया मॉल की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं राजेश। स्वीप किया है, चौकों की हैट्रिक। क्या बल्लेबाजी कर रहे हैं रोहित पाटिल। और बातों बातों में पहले ही ओवर में मैच को अपनी तरफ कर लिया है। 14 रन बने, कोई विकेट नहीं।
क्या ना करता गेंदबाजी के लिए योगेश मात्रे, तालुका क्रिकेट के फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज। साइड आर्म गेंद की गरीबी में आटा गीला वाइट। दुष्कालात 13वां महीना। हालांकि योगेश मात्रे के पास बहुत अच्छा पेस है। वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर लाइक विश्वजीत ठाकुर, योगेश मात्रे आगे बढ़ के खेलने की कोशिश, पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में मोटा सिरा लेकर गई, कोई रन नहीं। योगेश मात्रे के पास बचाने को तो कुछ नहीं है, अनहोनी को होनी कर सकते। अच्छी रफ्तार है योगेश के पास, थोड़ा लसित मलिंगा की तरह साइड आर्म एक्शन है। इस मरतबा बहुत खूबसूरत शॉट टर्न किया ऑन साइड में, 1 रन। स्कोर 15 पे पहुंचा है, 16 पे। यहां से केवल 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए। एक तरफा मुकाबला चलता हुआ, दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। वन साइडेड प्रेम एंड वन साइडेड गेम। योगेश मात्रे स्वीप किया है, झाड़ू स्ट्रोक है गैप में, तेज आउटफील्ड, कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग। 2 रन बचे हैं अपने टीम के लिए। झाड़ू शॉट खेला था। रोहित भी जबरदस्त प्लेयर लग रहे हैं। 2 रन से स्कोर 18 पे पहुंचा है। यहां से केवल अब जीतने के लिए जो रन है 9 रन है। योगेश मात्रे बॉल, क्या गेंद थी, स्टम्प्स के फर्नीचर को बिखेरा और पहला झटका नागांव टीम गावदेवी स्पोर्ट्स को। सातवां मैच तो हम खेलने जा रहे रियांश रीची प्रतिष्ठान देसाई बना जगदम्ब बी वाकलन के बीच में। 8वां मैच कौन सा रहेगा? मैच नंबर 8। शायद इस मैच की विजेता और नीलजे के बीच रहेगा। योगेश तेज गेंद हल्के हाथों से चिप किया था, रन पूरा होता हुआ। कमाल की रफ्तार है योगेश में और अधिकांश बार इस गेंदबाज ने अपनी रफ्तार से गिरफ्तार किया है बल्लेबाजों को। 19 रन 1 विकेट। 8 रन और चाहिए। नागांव को सामना कर रहे हैं रोहित हो चुके हैं और राकेश पाटिल सामना कर रहे हैं। बहुत बढ़िया ड्राइव, गोली की रफ्तार से गेंद कवर बाउंड्री के बाहर। वीरेंद्र सहवाग स्टाइल 4 रन। और शायद वीरेंद्र सहवाग बिल्कुल ये ऐसे ही है मानो गिरती बारिश में गीली लकड़ियों को आग लगाना हो। किताब पे धूल जम जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती।
इसके साथ ही अपरकट पॉइंट बाउंड्री के ऊपर 6 रन, मैच फिनिश। कॉन्ग्रेचुलेशन नागांव गावदेवी स्पोर्ट एंड हार्ड लक टीम मात्रेपाड़ा। आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी। रोहित पाटिल इज द मैन ऑफ द मैच। बल्लेबाजी करते हुए 15 रन बनाए, 2 ओवर 17 रन और 3 विकेट। रोहित पाटिल आपको आना है मैन ऑफ द मैच, और देसाई टीम तुरंत ही आपको फील्डिंग सजाना है।